महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या राजस्थानी दरोडेखोरांच्या गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने मुसके आवळले आहेत. या दरोडेखोरांनी ठाणे, नवी मुंबईसह पुणे, संभाजीनगर सारख्या विविध शहरांमध्ये घरफोड्या केल्या असून पोलिसांनी त्यांच्याकडून 7 गुन्ह्यांची उकल केली आहे. महेंद्र कुमार मेघवाल, गणेश पाटीदार अशा या चोरट्यांची नावं आहेत. दोघेही मूळचे राजस्थानी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा आणखी एक साथीदार राजेश उर्फ अण्णा कदम याला देखील अटक केली आहे. बाटा कंपाऊंड येथील सिद्धनाथ मार्केटिंग सिगारेट डिस्ट्रीब्युशनचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी त्यातील 51 लाखांचा मुद्देमाल लंबवला होता. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. कोणतेही धागेदोरे नसल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला. या चोरट्यांची दुचाकी आणि टेम्पोचा मागावा घेत घटक 1च्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्याने 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हे चोरटे रेकॉर्डवर गुन्हेगारी असून त्यापैकी महेंद्र कुमारवर 14 तर राजेश कदमवरती 24 असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 10,40,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. 15 जुलै रोजी राबोडी पोलीस स्टेशन येथे सिगारेटचं गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगानं पुणे शाखेच्या घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API घुगे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्याच्यामध्ये ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये CCTV फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झाले. एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे, दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटीदार हा राहणारा राजस्थानचा आहे. असे 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स, त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक 2 व्हीलर गाडी असा मुद्देमाल एकूण 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, जप्त करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने उद्यापर्यंत दिनांक 8 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्यीय किंवा विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून 3 आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. हे जे गोडाऊन असतील, सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले जे गोडाऊन असतील किंवा लिकरचे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील, या गोडाऊनची ते रेकी करायचे. त्या गोडाऊनच्या जवळपासची 4 व्हीलर आणि 2 व्हीलर ते चोरी करायचे. त्या 4 व्हीलरमध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो मुद्देमाल चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाट लावत. उद्यापर्यंत दिनांक 8 पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे. हा जो त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहेत. त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत. यामध्ये 2 आरोपी आहेत, महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार. यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत. याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार याच्यावर एकूण 24 गुन्हे दाखल आहेत.